जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर संजय कानवणे इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो पण आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ टिक केलेले आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला. प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करायचं, आपल्या चॅनलवर नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चांद सुगंधाईल रात उसासादे रुजव्याची माती तू ओके, तर मित्रांनो, जस्ट पण अलर्ट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला बीट बुक मार्क प्रिसीट आणि शिक इफेक्ट प्रिसीट असे दोन प्रिसीट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसीट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बीट बुक मार्क प्रिसीटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला कायचं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तो तुम्हाला ग्रुप प्लस लिरिक्स मी सर्व ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट मी हाईड करून दिलेले आहेत, ते अनहाईड करा. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. मी इथं बघू शकता मी अनहाईड करून घेतो. लिरिक्सला मित्रांनो मी इफेक्ट देखील दिलेला आहे ॲड करून. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता अनहाईड केल्यावर सगळं काही स्क्रीनला दिसून जाईल. तर मित्रांनो, आता काय करायचं बघू शकता. आपण डायरेक्ट आता ग्रुप क्रिएट करायला घेऊया. तर मित्रांनो, पहिला स्टार्टिंगलाच आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचं आहे. तुम्ही तर तुमचे देखील फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला ॲड करायचा आहे. फोटोला मित्रांनो 10 करेक्ट 13 पाशी एक बीट आहे, तिथवर या फोटोला घ्यायचं आहे. बघू शकता मी तिथवर घेतलेलं आहे. जस्ट फोटोला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा आणि याला लॉंग प्रेस करून सिम्पली जायचं सॉन्गच्या वरती घ्या. आता मित्रांनो, आपण डायरेक्ट ग्रुप क्रिएट करायला घेऊया. जस्ट ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. बघू शकता एडिट ग्रुपला गेल्याच्या नंतर सिम्पली स्टार्टिंग 2 प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही तुमचे फोटो यूज करू शकता. जस्ट फोटो क्लिक करायचा आहे. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या आणि याला लॉंग प्रेस करून 3 नंबरला आणा. मित्रांनो 3 नंबरला आणा फक्त. इथं बघू शकता आणि या शेपमध्ये व्यवस्थित हा फोटो ॲड करा. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. ह्या फोटोला 3 नंबरला घ्यायचा. 1 नंबरला होता तो लॉंग प्रेस करून असं काहीचं 3 नंबरला घ्यायचा आहे. बघू शकता 1 2 3 म्हणजे या पांढऱ्या शेपच्या वरती 3 नंबरला घ्यायचं आहे. सिम्पली बॅग घ्यायचा आहे. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. ग्रुप 2 ग्रुप 3 आणि ग्रुप 4 सेम तसेच करायचे आहेत. बघू शकता प्लस आयकॉनवरती क्लिक मीडियामध्ये गेलो, फोटोला ॲड केलं. फोटो लास्टपर्यंत घ्यायचं आहे आणि याला लॉंग प्रेस करून सिम्पली 3 नंबरला घ्यायचं आहे आणि बरोबर या शेपमध्ये असा तुमचा फोटो बसवायचा आहे. सिम्पली बॅग घ्यायचा आहे. बघू शकता आपण 3 नंबरचा ग्रुप एडिट केलेला आहे. आता 2 नंबरचा आपण करूया. एडिट ग्रुपला गेलेलो आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. एक फोटो घेतो, पूर्णपणे लास्टला घ्या आणि लॉंग प्रेस करून सिम्पली 3 नंबरला घ्या आणि याला फोटोला बरोबर असं शेपमध्ये ॲड करा. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली बॅग यायचा आहे. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. आता 4थ्या नंबरला ग्रुपला एडिट करायचा आहे. प्लस मीडियामध्ये गेलो आणि एक फोटो घेतला. पूर्णपणे लास्टला लॉंग प्रेस करून 3 नंबरला घ्यायचा आहे आणि याला काहीच अशा प्रकारे शेपमध्ये ॲड करायचं आहे व्यवस्थितरित्या. बघू शकता आपण काहीच अशा प्रकारे केलेलं आहे. मित्रांनो, 2 नंबर ग्रुप लहान होईल आपोआप. जस्ट कोणताही ग्रुप लहान झाल्यावर जस्ट ग्रुपवरती क्लिक करा. साप म्हणजे नेक्स्ट बीटला जावा. त्या ग्रुपच्या इथं टायमर बनवून पहिला ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून इथं लास्टला एक 4 नंबरला ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा ग्रुप वाढवा. म्हणजे तुम्हाला काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता अशा प्रकारे मूव्ह होऊन जाईल. तर सिम्पली आता काय करायचं आहे मित्रांनो, जस्ट 13.00 आता एक बीटला इमेज ॲड करत जायचं आहे. बघू शकता प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता एक बीटला एक इमेज ॲड करायचं आहे. याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करतो. आता एक बीटला एकच इमेज ॲड करायचं आहे. याला फिल कंपोजिशन एरिया केलेलं आहे. मित्रांनो, अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. होऊ शकता मित्रांनो, नेक्स्ट इथे गेलो, फिल कंपोजिशन एरिया केलेला आहे. होऊ शकता फिल कंपोजिशन एरिया व्यवस्थित फोटो सेट करा. अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता काहीच अशा प्रकारे
दिसून जाईल. तर मित्रांनो आता सिम्पली बॅग यायचं आहे. आता शिकेफेक्ट प्रिसीटमधला 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमॅप प्रिसीटला आल्याच्या नंतर बघू शकता ह्या सॉन्गच्या वरची जो आपण एक ग्रुपच्या खाली सगळ्यात इमेज ॲड केलेला आहे बॅकग्राऊंडला, त्या बॅकग्राऊंडच्या इमेजला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिम्पली बॅग यायचा आहे. शिकेफेक्ट प्रिसीटमधला 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करा. तर मित्रांनो पहिला 3 नंबरचा इफेक्ट मित्रांनो इथनं कॉपी करा. 2च्या ऐवजी 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमॅप प्रिसीटला आल्याच्या नंतर बघू शकता आता व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी डबल बीट दिलेले आहेत. त्या डबल बीट कुठनं चालू आहेत 16.00 पासून चालू आहेत. बघू शकता 16 एक डबल बीट आहे. त्या डबल बीट जेवढे काही डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोर जो कोणताही इमेज असेल इथं 16 लेग आहे आणि पुढे गेल्यावर 19 लेग आहे डबल बीट. टोटल 3 ते 4 आहेत. नंतर 21 लेग आहे. बघू शकता मित्रांनो 3च आहेत. मी तुम्हाला सांगतो अजून एकदा कुठे आहेत. 16 लेग आहे, 19 लेग आहे आणि 21 लेग आहे. सिम्पली मित्रांनो बॅग यायचा आहे 3च ठिकाणी इफेक्ट पेस्ट करायचे. 3 नंबरचा 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर बिटमॅप प्रिसीटला आल्याच्या नंतर आता मित्रांनो जे काही इमेज आपण राहिलेले आहेत 13.00 पासून इफेक्ट पेस्ट करायचे. त्या सर्व इमेजला राहिलेल्या हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. जे काही इमेज राहिलेले असतील होऊ शकता इथे एक राहिलेला आहे आणि इथले 2 हा वाला इमेज आणि सगळ्यात लास्टचा एक इमेज होऊ शकता. सिम्पली बॅक यायचा आहे. आता शिकेफेक्ट प्रिसीटमध्ये मी तुम्हाला लास्टला एक व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे तो इथनं कॉपी लेअर करा. होऊ शकता कॉपी लेअर इथनं बॅग यायचा आहे बिटमॅप प्रिसीटला आणि हा कुठं पेस्ट करायचा आहे सांगतो का हे लेअर. होऊ शकता जिथं कुठे डबल बीट नाहीत बघू शकता डबल बीट आहे तिथं अजिबात पेस्ट करायचं नाही. फक्त डबल बीट नाहीत मी तुम्हाला सांगतो 13 पाशी येऊन इथं पेस्ट करा. याला इथनं एक्स्ट्रा पार्ट काय असेल ते कट करा. याला ब्लेंडिंग ऑन ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट करा. इथं साऊंड म्यूट आहे का बघा आणि काही तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. हा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर इथं पेस्ट करा. बघू शकता इथे एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करायचा ते सोडायचं. इथे डबल बीट आहे नंतर इथं पेस्ट करायचं आहे. याचा एक्स्ट्रा पार्ट कट आहे का एकदा चेक करा. नंतर इथं डबल बीट आहे आणि इथे एकदा पेस्ट करा. इथे एक्स्ट्रा पार्ट याचा कट करा. इथं डबल बीट आहे आणि लास्ट आहे होऊ शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल व्हिडिओ तुमचा. व्हिडिओ काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. होऊ शकता इथं 2 आणि इथं 2 इथं टोटल मित्रांनो 5-10 हाही पेस्ट करायचा आहे. व्हिडिओ हा टोटल 5-10 पेस्ट करायचा आहे. व्हिडिओचे सगळ्या साऊंड म्यूट करा आणि याला ब्लेंडिंग ऑन ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटवरून स्क्रीन इफेक्ट द्या. सिम्पली आता मित्रांनो स्टार्टिंगला याच्या प्लस सेकंडवरती क्लिक करून शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्टला या शेपला याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 करा तुमच्या हिशोबानं. मी 11 ठेवतो करेक्ट. आणि स्ट्रोकवरचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन इथं नन पहिला ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा आणि इथे एक बॉर्डर क्रिएट होऊन जाईल. होऊ शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. इफेक्ट एक वेळेस नक्कीच चेक करा. होऊ शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल व्हिडिओ इफेक्ट ते. मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट कोपऱ्यात शेअरचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मित्रांनो खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे तर आम्ही एडिटिंग शिकवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.